हॅलो. तर चला आज बनवूया साबुदाणा वडा. तर इथे आहे ना मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची कट केली आहे, जिरे टाकलेत आणि बॉईल बटाटे घेतलेले आहेत. तर उकडलेले बटाटे घेऊन आहे ना त्याला छान असं आपण ग्रेड करून घेणार आहोत, कारण की त्याच्या गाठी राहायला नाही पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर ना ह्याला सगळं एकजीव करून घेऊया. बघू शकता इथे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे, कारण त्याने छान अशी बाइंडिंग येते. आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तर इथे बघा छान असं मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यानं गोल गोल अशा चकत्या, पेढा टाईप अशा गोल गोल चकत्या करून घेणार आहे मी. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. तर पाहू शकता. तर आता मी आहे ना छान असं चकत्या झालेल्या आहेत. आता मी आहे ना गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई आपण तापत ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आहे तळण्यासाठी. आणि त्यामध्ये तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असेल ना साबुदाणा वडे, तर तुम्ही तसेही करू शकता, किंवा डीप फ्राय करायचे तर डीप फ्रायसुद्धा करू शकता. पण शॅलो फ्रायमध्ये ना थोडंसं म्हणजे तव्याला साबुदाणा चिपकतो, म्हणून डीप फ्राय कधी पण छान. तर इथे बघा मी अशा छान गोल चकत्या करून घेणार आहे तेल गरम होईपर्यंत. कालची मी उपवासाचा ढोकळा याची रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा तो. तर इथे बघा तेल छान तापलेलं आहे आणि मी साबुदाणा वडा सोडला आहे त्यात तेलामध्ये. आणि याला आहे ना छान असं डीप फ्राय होऊ देऊयात, म्हणजे मस्त लागेल. आणि चटणी तुम्ही कोणतीही घ्या, खोबऱ्याची चटणी घ्या किंवा दह्याची चटणी घ्या. तर दह्याची चटणी कशी करायची ना, त्यामध्ये थोडंसं मिरचीचा ठेचा टाकायचा आणि साखर टाकून आहे ना अशी गोड तिखट आंबट अशी चटणी बनवायची. खूप छान लागते, टेस्टी लागते. नाहीतर मग तुम्ही आहे ना पुदिन्याची खोबऱ्याची चटणी बनवू शकता. इथे बघा मी अशा प्रकारे सगळे तळून घेतलेले आहेत. तर इथे बघा मी दहीची चटणी बनवलेली, पण मी नुसतंच साखर टाकली होती, कारण की लहान मुलं खातात ना, मग त्यांनासुद्धा तसं द्यायला. तर बाय.